नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तुम्हाला पार्लरला जाता घरच्या घरी सुंदर आणि आकर्षक दिसायचं आहे का? फक्त काही सोप्या सवयी बदलल्या तर तुमची त्वचा 10 दिवसात चमकू शकते। आज मी सांगणार आहे घरगुती बेस्ट 21 सौंदर्य टिप्स, ज्या प्रत्येक महिलेला माहित असायलाच हव्यात। सुंदर दिसणं म्हणजे फक्त मेकअप नाही, तर योग्य आहार, सवयी आणि नैसर्गिक काळजी यांचा परिणाम असतो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल त्वचा चमकदार कशी करावी, काळे डाग कसे कमी करावे, केस गळणे कसे थांबवावे, नैसर्गिक फेस अँटी एजिंग टिप्स, रोज सुंदर दिसण्यासाठी सवयी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या टिप्स आहेत सर्वात प्रभावी। चला तर मग सुरू करूया। टिप 1, भरपूर पाणी प्या। सुंदर त्वचेचा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे पाणी। आपल्या शरीरातील जवळपास 70% भाग पाण्याचा बनलेला आहे। जेव्हा आपण कमी पाणी पितो तेव्हा त्वचा कोरडी, निस्तेज आणि थकलेली दिसते। दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा। पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते। लक्षात ठेवा, महागड्या क्रीमपेक्षा पाणी जास्त प्रभावी आहे। टिप 2, सकाळी कोमट पाणी आणि लिंबू। सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या। हे तुमच्या शरीराला डिटॉक्स करते। यामुळे डायजेशन सुधारते, फॅट कमी होण्यास मदत होते आणि त्वचा आतून स्वच्छ होते। फक्त 10 दिवस करून बघा, चेहऱ्यावर फरक दिसायला लागेल। टिप 3, पुरेशी झोप घ्या। तुम्ही कितीही महागडी स्किनकेअर केली तरी झोप पूर्ण नसेल तर चेहरा कधीच फ्रेश दिसणार नाही। 7 ते 8 तासांची गाढ झोप म्हणजे त्वचेसाठी नॅचरल रिपेअर प्रोसेस आहे। झोप पूर्ण असेल तर डार्क सर्कल्स कमी होतात, त्वचा ग्लो करते, चेहरा तरुण दिसतो। टिप 4, चेहऱ्यावर बर्फ फिरवा। जर तुम्हाला इन्स्टंट फ्रेशनेस हवी असेल तर बर्फाचा एक तुकडा कापडात घ्या आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवा। यामुळे पोर्स लहान होतात, स्किन टाईट होते आणि चेहऱ्यावर लगेच ग्लो येतो। इम्पॉर्टंट, बर्फ थेट त्वचेवर लावू नका। टिप 5, बेसन आणि हळदीचा फेस्क। हा उपाय आपल्या आजीआईपासून चालत आलेला आहे। 2 चमचे बेसन, 1 चिमूट हळद आणि थोडं दूध किंवा गुलाब पाणी। हा पॅक आठवड्यातून 2 वेळा लावा। टॅन कमी होतो, त्वचा उजळते आणि सॉफ्टनेस वाढते। टिप 6, डोळ्यांसाठी काकडी। डोळे हे आपल्या सौंदर्याचं केंद्र असतात। काकडीच्या थंड चकत्या 10 मिनिटे डोळ्यांवर ठेवा। फायदे: डार्क सर्कल्स कमी, पफी आईज कमी, रिलॅक्सेशन मिळते। टिप 7, गुलाब पाणी वापरा। रोज वॉटर म्हणजे एक नॅचरल टोनर आहे। रोज रात्री कापसाने चेहऱ्यावर लावा। यामुळे त्वचा फ्रेश राहते, ऑइल कंट्रोल होते आणि पोर्स साफ होतात। टिप 8, सनस्क्रीन कधीही विसरू नका। घरातून बाहेर पडत असाल किंवा नाही, सनस्क्रीन लावणं अत्यंत गरजेचं आहे।
सूर्याच्या किरणांमुळे पिगमेंटेशन, रिंकल्स, टॅनिंग, 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा. टिप 9. नारळ तेलाने मसाज. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलका नारळ तेलाचा मसाज करा. हे त्वचेला डीप मॉइश्चराइज करतं आणि नॅचरल सॉफ्टनेस देते. टिप 10. मध लावा. मध हा एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे. 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि धुवा. त्वचा बेबी सॉफ्ट वाटेल. रिटेन्शन लाईन. आता पुढच्या टिप्स आहेत सर्वात पॉवरफुल, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. टिप 11. ॲलो व्हेरा जेल. फ्रेश ॲलो व्हेरा जेल पिंपल्स कमी करतं आणि स्किन रिपेअर करतं. सेन्सिटिव्ह स्किन साठी बेस्ट. टिप 12. टोमॅटो रब करा. टोमॅटो नॅचरल ब्लीच सारखं काम करतो. 5 मिनिटे रब करा. टॅन कमी होईल. टिप 13. कॉफी शुगर स्क्रब. डेड स्किन काढण्यासाठी हा स्क्रब खूप प्रभावी आहे. स्किन लगेच स्मूथ होते. टिप 14. पपई फेस्क. पपईमध्ये एन्झाईम्स असतात जे अँटी एजिंग काम करतात. फाईन लाईन्स कमी दिसतात. टिप 15. कांद्याचा रस केसांसाठी. थोडा वास येईल, पण रिझल्ट जबरदस्त. हेअर फॉल कमी, हेअर ग्रोथ वाढते. टिप 16. पाऊल मसाज. आठवड्यातून 1-2 वेळा हेड मसाज करा. ब्लड सर्क्युलेशन वाढतं. टिप 17. जंक फूड टाळा. तुम्ही जे खाता तेच त्वचेवर दिसतं. ऑइली फूड पिंपल्स. टिप 18. फळं खा. व्हिटॅमिन सी असलेली फळं त्वचेला चमक देतात. उदा, संत्री, पपई, डाळिंब. टिप 19. योग आणि प्राणायाम. योगामुळे ऑक्सिजन सप्लाय वाढतो. रिझल्ट नॅचरल ग्लो. टिप 20. ताण घेऊ नका. स्ट्रेस हा सौंदर्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. रिलॅक्स राहा. टिप 21. नेहमी हसा. हसरा चेहरा हा सर्वात सुंदर मेकअप आहे. कॉन्फिडन्स रील ब्युटी. मित्रांनो, सुंदर दिसण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स, पार्लरची गरज नाही. फक्त योग्य सवयी हव्यात. या 21 टिप्स फॉलो करा आणि फरक स्वतः अनुभवा. हसरा चेहरा हा सर्वात सुंदर मेकअप असतो. या 21 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर लोक नक्की विचारतील, तुमच्या चेहऱ्याचा ग्लोचं रहस्य काय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.